मागच्या वर्षी दोन व्याख्यानाच्या संदर्भामध्ये मी आलो त्यावेळेला तुमच्यापैकी उपस्थित होतं का कोणी नव्हतं? तर आज एक नवीन विषय आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. तसं मी कालच म्हणलो होतो तुमच्याकडे सांगा की आज म्हणजे काल 15 ऑगस्ट दिवशीच आपलं व्याख्यान तर त्यानिमित्त सुट्टी आहे आणि मग आजचं नियोजन झालं. तसं काल महत्वाच्या दोन गोष्टी झाल्या. म्हणजे आपण एकतर स्वातंत्र्य दिवस साजरा केला आणि अजून एक महत्वाची घटना काल घडलेली की काल संत ज्ञानेश्वर माऊली यांचा जयंती सोहळा आपण गावागावामध्ये पालख्या वाहून आपण तो साजरी केलेला आहे. आणि आजचा व्याख्यानाचा विषय संत आणि शास्त्रज्ञ. या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी मी काही मुद्दे आधी क्लिअर करून देतो. पहिला आणि महत्वाचा मुद्दा असा की व्याख्यानाच्या संदर्भात माझी जी भाषा येणार आहे तुमच्या आता समोर या भाषेमध्ये काही वेळेला ग्रामीण शब्द येतील, तुम्ही सांभाळून घ्या आता, कारण मी आहे खेड्याचा ते तर तुम्हाला माहितीच आहे. किंवा काही वेळेला बीच बीच में मैं कभी भी हिंदी बोलना चालू करता हूँ तो वो आपको समझना पड़ेगा. आणि तुम्ही शालेय विद्यार्थी आहात त्यामुळे हिंदी स्वाभाविक आहे, तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित समजत असेल. आणि भाषा तर मला वाटतं भाषा हे माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं माध्यम आहे फक्त. त्यामध्ये म्हणजे बघा, आपण ज्या वेळेला चहा घेतो त्यावेळेला चहाचं कप कुठल्या प्लॅस्टिकचा आहे का, प्लास्टिक कपातून घेतो का किंवा स्टीलच्या कपातून घेतो हे महत्वाचं नाही, तर ते चहा घेतो हे महत्वाचं आहे. पोटेन्शियल नाही. चॉकलेटचं कवर महत्वाचं कधीही नसतं, चॉकलेटची चव महत्वाची. आणि मला तसं वाटतं की माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. फार प्राज्ञ किंवा शुद्ध मराठी मी बोलणार नाहीये किंवा मला तसं बोलता येणार नाही. आणि मला असं वाटतं की फार प्राज्ञ किंवा शुद्ध जर मी बोलायला लागलो तर तुमच्यापैकी अर्धे बाहेर पडून जाते. कारण आपली जी भाषा आहे म्हणजे आपल्या जनरेशनची भाषा आहे. तुम्ही आणि मी काय आपण जेमची जनरेशन मध्ये येतो, आपल्या जी जनरेशनची भाषा आहे ही भाषा अशीच मिक्सिंग आहे. कुठे इंग्रजी येते, कधी मराठी येते, काही हिंदी चालत आहे. तर असं एखाद्या संतांच्या बाजूला इकडे जसं आपल्या महान गुणी महंत आचार्य ज्या भाषेत बोलतात तसं मला जमणार नाही. आणि इकडं शास्त्रज्ञाच्या बाबतीमध्ये कॉलेजचे प्राचार्य या बाबतीत सांगतात तसं मी सांगू शकणार. पण एक अपेक्षा अशी आहे, आप इस समय इस हॉल में अभी जितने लोग मौजूद हो यहाँ आए हो तो कुछ ना कुछ तो लेके जाएंगे ऐसी आशा करता हूँ. आणि माझ्या बोलण्याला चढतो. संत आणि शास्त्रज्ञ म्हटल्यानंतर आपल्यापैकी बऱ्यापैकी लोकांना असं वाटलं असेल की संत म्हणजे ज्ञानेश्वराचा जन्म कुठे झाला, आपेगाव, ज्ञानेश्वर कुठे लिहिली नेवासा, किंवा समाधी कुठे घेतली आनंदी, या बाबतीत काही सांगणार आहे का. किंवा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना असे वाटत असेल की शास्त्रज्ञ म्हटल्यानंतर रोज आम्ही शास्त्रज्ञाचा ऐकून कंटाळा आता आम्हाला सांगितलं आणि हा बाबा आला पुन्हा तेच असंही आपल्यापैकी काही जणांना वाटत असेल. तर तसं बिलकुल नाही. मला याच्या व्यक्तिरेखेवर किंवा याच्या चरित्रावर जायचं नाही. या दोन फक्त व्यक्ती नाहीत, या दोन विचारधारा आहेत, या दोन परंपरा आहेत.